नमस्कार. टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकाचं स्वागत आहे. मी हुकमत मुलानी. मी तुम्हाला सतत वेगवेगळे राजकीय नेत्यांच्या मुलाखती दाखवतोय. आता उस्मानाबादची लोकसभेची निवडणूक लागलेली आहे आणि या लोकसभेच्या उमेदवारांची बऱ्याच काही चर्चा होती. मात्र आता महाविकास आघाडीचे आणि महायुतीचे दोनच उमेदवार जाहीर झालेत. वंचितचा पण एक उमेदवार जाहीर झालेला आहे. महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे ओमप्रकाश राजे निंबाळकर यांना उमेदवारी मिळाली आणि महायुतीचा उमेदवार जाहीर होण्याला वेळ लागला. आता महायुतीचे जे उमेदवार आहेत ते अर्चनाताई पाटील आहेत. अर्चनाताई पाटील या भारतीय जनता पार्टीचे आमदार राधाजगसिंह पाटील यांच्या पत्नी आहेत. डॉक्टर पद्मसिंह पाटील यांच्या सून आहेत आणि त्यांनी आता राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आणि घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवण्यात त्यांना उमेदवारी सुद्धा जाहीर झाली. अजित पवार गटाला ही उस्मानाबाद लोकसभेची जागा सुटली आणि बऱ्याच दिवसापासून अगोदर काही 6 महिन्यापूर्वीपासून सुरेश बिराजदार यांना अजित पवारांनी कामाला लागा असे आदेश दिले आणि सुरेश बिराजदारांनी तशी तयारी पण केली होती. मात्र उमेदवारी जाहीर नाही झाली त्यांना. म्हणून आता नेमकं ते कधी काल एक बैठक झाली शहरामध्ये आणि त्या बैठकीला ते उपस्थित नव्हते. त्या अनुषंगाने मी आज त्यांची नेमकं काय भूमिका आहे स्पष्ट आपण करण्यासाठी आज त्यांची थेट मुलाखत घेणार आहेत. मात्र तुम्ही आमचं जे चॅनल आहे ते उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं 1 नंबरचं चॅनल आहे. आमच्या चॅनलचे व्ह्यूवर्स 2,07,00,000 व्ह्यूवर्स आहेत आणि सगळ्यापेक्षा जास्त आमच्या चॅनलचे सबस्क्रायबर आहेत. तुम्ही आता सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला जिल्ह्यातले वेगळे छोटा विषय असो मोठा विषय असो मुलाखती असो बघायला मिळतात. मी आता उमरगा या ठिकाणी आहे आणि आपल्यासोबत आता सुरेश दाजी बिराजदार आहेत. नेमकं त्यांना सुरुवातीला उमेदवारी मिळणार अशी खूप काही चर्चा होती. त्यांनी प्रयत्न केला होता मात्र त्यांना उमेदवारी मिळाली नाही. आता नेमकं त्यांची काय भूमिका थेट जाणून घेऊया. नमस्कार. नमस्कार. टुडे समाचारमध्ये तुमचं स्वागत आहे. सुरुवातीला सांगा की तुमची उमेदवारी राष्ट्रवादीकडून जाहीर झाली किंवा असं तुम्ही खूप काही काम केलं 6 महिन्यापासून. अजित दादांनी तुम्हाला सांगितलं. तुम्ही राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष पण आहात. तुमच्याकडे पक्षाची जबाबदारी पण आहे आणि तुम्ही आता नेमकं काय भूमिका घेणार आहात की तुम्हाला उमेदवारी तर मिळाली नाही, तुम्ही आता काय करणार, तुमची भूमिका काय असणार आहे? टुडे समाचारच्या सर्व प्रेक्षकांना माझा नमस्कार. आपण जो प्रश्न विचारला तो बरोबर आहे. गेल्या 6 महिन्यापासून लोकसभेच्या निवडणुकीच्या संदर्भात आम्ही तयारी करत होतो. आमचे नेते आदरणीय अजितदादा पवार साहेबांनी मला लोकसभेच्या तयारीच्या अनुषंगाने मला विश्वास दिला होता की ही जागा आपल्याला सुटणार आहे, आपण सोडून घेऊ, तू तयारी कर. आणि त्या अनुषंगाने गेले 6 महिने आपण पूर्ण मतदारसंघामध्ये फिरत होतो, तयारी करत होतो. तयारी म्हणजे बूथ कमिट्याचं बांधणी असेल. पूर्ण बूथ कमिटी आपण पूर्ण मतदारसंघामध्ये, जिल्ह्यातच नाही पूर्ण मतदारसंघामध्ये आपण बूथ कमिट्या केल्या. त्यानंतर विविध क्रिकेट स्पर्धा घेतल्या, महिलांच्या हळदी कुंकाचा कार्यक्रम घेतला, महामिनिस्टर कार्यक्रम घेतले, मेळावे घेतले. खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपण कार्यक्रम घेतले आणि लोकांपर्यंत जाण्यामध्ये आपण यशस्वी झालो. हे कार्यक्रम करत असताना एकमेव तुमचं उद्दिष्ट काय होतं की तुम्ही लोकसभा लढवण्याच्या तयारीनेच हे सर्व करत होतात? नाही, ते बरोबर आहे ना. अजितदादांनी लोकसभा लढवण्याच्या तयारीच्या दृष्टीनंच हे केलेलं होतं. त्या दृष्टीनं आम्ही पूर्ण कामाला लागलेलो होतो. आम्हीच नाही, आमची राष्ट्रवादी काँग्रेसची जिल्ह्यातील सर्व टीम, पूर्ण आमचे पदाधिकारी, एवढंच नाही की विविध पक्षातले जे माझ्याशी अटॅच आहेत सर्व मंडळी या लोकसभेच्या तयारीच्या अनुषंगाने कामाला लागलेली होती किंवा आहे. अच्छा, नंतर आता तुमची काय भूमिका आहे? आता काय करणार? आता तुम्हाला निरोप वगैरे काय, त्याच्यानंतर तुम्ही उमेदवारीसाठी प्रयत्न केला, मुंबईमध्ये तुम्ही ठाण मानून होता? नाही, काय झालं, अजितदादांचा निरोप आला, आम्ही मुंबईमध्ये होतो. मग त्या वाटाघाटी त्यांच्या महायुतीमध्ये चालू होत्या आणि मला वाटतं एक 8-10 दिवस आम्ही मुंबईत त्या पिरियडमध्ये होतो. आणि शेवटी अजितदादांनी आम्ही बसल्यानंतर सांगितलं की काही तांत्रिक अडचणीमुळं आपल्याला बदल करावा लागतोय आणि अर्चनाताई पाटील यांना ही उमेदवारी द्यायची आहे. मला स्पष्ट अजितदादांनी सांगितलं आणि मग आम्ही ते मान्यही केलं. अच्छा, अजितदादांनीच आपल्याला कामाला लागायला सांगितलं होतं, अजितदादांनीच थांबायला सांगितलं. काय एवढं काही नाराजीचा काही विषय नाहीये. नाही, पक्षाच्या बैठकीला कसं काय कुठं दिसलं? नाही, काय विषय काय, मी आतापर्यंत 3 बैठका घेतल्या. धाराशिवला 2 बैठका घेतल्या. एक बैठक सुरेश पाटलांच्या त्या सभागृहात झाली. दुसरी बैठक राणा जगजितसिंह पाटील आणि राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या पुष्पक पार्कला बैठक झाली. आमची उमरग्यामध्ये बैठक झाली. विविध बैठका कंटिन्यू चालू आहेत आणि मी महाराष्ट्राचा प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रवादीचा आहे.
त्यामुळे माझी जबाबदारी आहे की या सर्व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन जो काही अजितदादांचा निर्णय आहे तो सांगणे, त्यांना समजावणे. थोडंसं रिॲक्शन तुम्ही जे म्हणताय किंवा नाराज वगैरे आहेत का, कसं असतंय, आम्ही आता प्रयत्न करत होतो, प्रचंड कार्यकर्ते उत्साहानं कामाला लागलेले होते, किंवा सुरेश बिराजदारांना आतापर्यंत कधी संधी मिळाली नाही आणि आपण काम करूया आणि निवडून आणूया, हे थोडीशी त्यामुळं प्रचंड उत्साहाला थोडंसं लोकांना, कार्यकर्त्यांना, आमच्या तरुण पिढीला, विशेषतः तरुण पिढींना थोडंसं वाटलं की बाबा हे चुकीचं काहीतरी होते आणि त्यांनी ते सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल आपली नाराजी व्यक्त करत होते. आणि मी दादांना सांगून आलो की मला आमच्या कार्यकर्त्यांना समजावणं गरजेचं आहे. अजितदादांची परवानगी, सुनील तटकरे साहेबांची परवानगी घेऊन मुंबईतून आलो आणि त्या कार्यकर्त्यांना मला प्रत्येकाला इंडिव्हिज्युअल सांगत होतो, थांबवत होतो. काही जणांनी राजीनामे देण्याचा प्रयत्न केला, दिला. मी त्या सर्वांना बोलून घेऊन सांगितलं, धाराशिवला बैठक घेऊन सांगितलं. या सगळ्या गोष्टींना परिपाक म्हणजे आज राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता हा एकसंघपणे आज कामाला लागलेला आहे. तुम्ही महायुतीच्या उमेदवाराची भेट घेतली असं काही कधी फोन वगैरे? महायुतीच्या उमेदवारांची आणखी भेट झाली नाही. राणा जगजितसिंग पाटील माझ्या घरी आलेले होते, आम्ही धाराशिवला बसलो, आम्ही बैठक घेतली, त्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. तुमच्या कार्यकर्त्यामध्ये अशी काही क्रेज एवढी निर्माण झाली तुमची की तुम्ही ती ज्यावेळेस तुमची महायुतीच्या उमेदवाराची नाव जाहीर झालं महायुतीच्या उमेदवार, त्यावेळेस एक पोस्ट अशी फिरत होती की दाजी सांगतील तेच धोरण आणि बांधतील तेच धोरण, नेमकं काय होतं? तरुण कार्यकर्त्यांचं अपेक्षा असते, थोडंसं अपेक्षा भंग झाल्यानंतर कार्यकर्ते नाराज होतात, हे आपण सर्व अपेक्षितच आहे. परंतु त्या कार्यकर्त्यांना समजावणं हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याची जिम्मेदारी आहे आणि मी ते सर्वांना समजून सांगू शकलो. तरी पण अजून थोडेसे नाराजी आहेत. मी वरचेवर दिवस जाईल तसं प्रत्येकाला इंडिव्हिज्युअल भेटून घेऊन सांगतोय. आणि आपली जबाबदारी, आपल्या पक्षाचा उमेदवार, आपले नेते अजित दादा पवारांनी जो उमेदवार दिलेला आहे त्याला निवडून आणणं आणि राष्ट्रवादीची शान महाराष्ट्रामध्ये उंचावणं, आपल्या जिल्ह्याची शान उंचावणं हे आमचं कर्तव्यच आहे. ज्यावेळेस कार्यकर्त्याच्या बैठका तुम्ही घेत होता त्यावेळेस कार्यकर्ते तुम्हाला नेमकं काय नाराजीचा सूर असं काय व्यक्त करत होते, काय म्हणत होते कार्यकर्ते नेमकं? म्हणजे त्यांचं म्हणणं की बाबा एवढे वर्ष झालं तुम्हाला अजून काही संधी मिळाली नाही, हा मतदारसंघ रिझर्व्ह आहे, त्याच्या अगोदरही संधी मिळाली नाही, जिल्हा परिषदला सभापती पदाची संधी मिळाली नाही, वगैरे वगैरे वगैरे. मग हा सगळ्यांचा हेतू राहतो, जे कसं असते राष्ट्रवादी काँग्रेसचा आजचा कार्यकर्ता तसा एका भावनेनं, एका लगन असेल किंवा प्रेम असेल, आम्ही एकमेकाला गुंतलेले. आज जिल्ह्यात आमच्या पक्षाचा आमदार नाही, खासदार नाही. आणि ज्यावेळेस राणा जगजितसिंग पाटील साहेब भाजपमध्ये गेले त्याच्यानंतर आम्ही पक्ष उभा केला, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची टीम उभा केली. अक्षरशः त्यावेळेस तर आम्हाला टेबल नाही, खुर्ची नाही, गमजा नाही, झेंडा नाही, अशी परिस्थिती पक्षाची होती. एक पक्ष मोठ्या प्रमाणामध्ये उभा केला. मी तसं 10 वर्ष जिल्हाध्यक्षपद हे आहे, त्यामुळे कार्यकर्त्यांची नाडी माहीत आहे आणि त्या कार्यकर्त्याला उत्साह निर्माण केलेला होता आणि कार्यकर्त्यामध्ये एनर्जी निर्माण झालेली होती. त्यामुळे थोडंसं नाराजी ही राहणार ही अपेक्षित आहे. आता कार्यकर्त्यातून कसा सुरू आहे तुमचं मार्गदर्शन घेतलं, कार्यकर्ते बैठक घेतली, तुम्ही चर्चा केली त्यांच्यासोबत? कार्यकर्त्याकडून काय कसा प्रतिसाद कसा मिळतो? नाही, कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्यात मी यशस्वी ठरलेलो आहे आणि आम्ही सर्वजण सहकारी. कसं असतंय, आता मी एकटा निर्णय घेणं, सुरेश बिराजदार ॲज अ निर्णय घेणं किंवा एखादा हे करणं, जाहीर करणं, काहीतरी आपली जी पॉलिसी आहे तसं नसतं. ते पद्धत काय असते, आपण सुरेश बिराजदार म्हणजे कोण, त्याच्या मागं जे कार्यकर्ते आहेत, त्याच्या मागच्या राष्ट्रवादीची टीम आहे, त्याचे पदाधिकारी आहेत, ही सर्व शक्ती म्हणजे सुरेश बिराजदार. ॲज अ उदाहरण सांगतोय, सगळ्याच कार्यकर्त्याचं तसं असतं. जोपर्यंत तुमच्या मागच्या कार्यकर्त्याला तुम्ही सोबत घेणार नाही तोपर्यंत तुम्ही निर्णय लावू शकत नाही. त्यामुळं मी मुंबईत न थांबता आम्ही मतदारसंघात आलो, प्रत्येक कार्यकर्त्याशी चर्चा केली आणि प्रत्येक कार्यकर्त्याला समजावणं, त्याला तयार करणं. आपल्याच पक्षाचा उमेदवार आहे, आपल्या पक्षा, जर हा उमेदवार दुसऱ्या पक्षाला असला तर आणखी थोडीशी नाराजी जास्त वाटली असते, पण आपल्या पक्षाचा उमेदवार आहे आणि आपल्या राष्ट्रवादीच्या घड्याळावर आहे. आजपर्यंत राष्ट्रवादीच्या घड्याळा चिन्हावरच ही लोकसभा, मला वाटते 4 लोकसभा, 4थी लोकसभा ही आहे. डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेब लढले 2दा, एक वेळेस राणा जगजितसिंग पाटील साहेब लढले. आता ही 4थी लोकसभा आहे जी घड्याळ चिन्हावर आपण लढतोय. त्यामुळे कार्यकर्त्यामध्ये हे पण या पण उमेदवाराचं विशेष आहे की जे आता महायुतीच्या उमेदवार आहेत अर्चना पाटील, यांनी पण ही 3री निवडणूक लढवतात, ही पण घड्याळावर, आणि जेवढ्या निवडणुका त्यांनी लढवल्यात ते घड्याळ चिन्हावरच लढवल्यात. याकडे कसं बघताय? हे बरोबर आहे, आहे ते आहे. त्यांनी जिल्हा परिषदेच्या 2 निवडणुका घड्याळ चिन्हावर लढवल्या,
आताची निवडणूक ही घड्याळ चिन्हावर त्या लढवत आहेत. बरं, काय एकंदरीत तुमचा कार्यकर्त्यांना काय संदेश असेल की आता तुमची भूमिका तर स्पष्ट केली गेली. आजच्या परिस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणजे अजित पवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. अजितदादांनी आपल्या जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये जे काम केलंय त्या कामाच्या माध्यमातून अजित पवारांशी आम्ही सर्व जोडलेले. या जिल्ह्यामध्ये अजितदादांनी 2 साखर कारखान्याच्या माध्यमातून, त्यांच्या टीमच्या माध्यमातून सर्वाधिक भाव, वेळेवर पेमेंट, आणि यामुळं जिल्ह्यातली सगळी अर्थव्यवस्था, शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था बदलायला चालू झालेली आहे. कारण इथली जी ऊसाचा भाव जो आहे तो सर्वाधिक ठेवण्याचं काम अजितदादांनी केलं. त्यामुळे बाकीच्या कारखान्याला तेवढा भाव देणं भाग पडलं. आणि ही ताकद आज जी निर्माण शेतकऱ्यामध्ये झालेली आहे, शेतकरी आज खुश आहे. तो अजितदादांच्या पॉलिसीवर खुश आहे. अजितदादांनी खूप मोठं काम महाराष्ट्रामध्ये केलेलं आहे. एक ठोस नेतृत्व आणि एक प्रामाणिकपणे काम करणारा माणूस. सकाळी 6 पासून रात्री संध्याकाळपर्यंत उशिरापर्यंत काम करतात. प्रचंड मेहनत घेणारा आमचे नेते आहेत. त्यामुळं त्यांच्या क्रेजला किंवा आमच्या प्रेमाला घेऊन आमची टीम पूर्ण आहे आणि ती टीम आमची मनाभावापर्यंत काम करणार आहे. तुम्ही 1993 ज्यावेळेस भूकंप झाला त्यावेळेसपासून आजपर्यंत तुम्ही समाजसेवा करताय, समाजामध्ये काम करताय. एकंदरीत काय वाटतं बरं लोकांमध्ये तुम्ही एवढं काय झालं, लोकांच्या काय भावना काय येतात? तसा माझी फॅमिली 1978 पासून पवार कुटुंबियाशी अटॅच आहे. 1978 पासून माझे काका असतील, आम्ही असू. नंतर 1990 पासून मी स्वतःही सक्रिय झालो. 92ला जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली. 93ला भूकंप झाला, प्रचंड काम तिथं करावं लागलं. नंतर 1995ला मला विधानसभेची संधी आली. 1995ला दिल्लीच्या काँग्रेसच्या पार्लमेंटरी बोर्डामध्ये सुद्धा माझं नाव रेकमेंड झालेलं होतं, पण तिथं संधी हुकली. 1999ला परत संधी आली. राष्ट्रवादी काँग्रेस 1999ला स्थापन झालं आणि उमरग्यातून सुरेश बिराजदारचं नाव परत हे आलं, परंतु पवनराजेंचे साडू म्हणून बाबा पाटलांना तिथं संधी हुकली. नंतर काँग्रेसला जागा गेली आणि रिझर्वेशन झाल्यामुळे ही संधी हुकलेली होती. आता हे तर झालं लोकसभेचं, तर आता विषय नाही, पण विधानसभा येणार आहे आता. काय डोळ्यासमोर आहे विधानसभा ठेवली तुम्ही? नाही, विधानसभा आमचा मतदारसंघ रिझर्वेशन आहे ना. कुठे जिल्ह्यात आहे? परंतु काय होतंय किंवा अजितदादांचा आदेश मानून आम्ही काम करतो. अजितदादा जे आदेश देतील तो काम करतोय. अजितदादा संधी देतील ना, आणखी कुठं अजून आपण म्हातारे झालो. नक्कीच. आता आपल्यासोबत सुरेश बिराजदार यांनी दिलखुलास बातचीत केलेली आहे. नेमकं यांचं काय मत होतं, यांची काय प्रतिक्रिया आहे आणि पुढची भूमिका कशी असेल. सुरेश बिराजदार हे इकडं खूप परिचित आहेत. 1993 मध्ये भूकंप झाला होता आणि त्या भूकंपामध्ये यांनी खूप मोठं काम केलं आणि त्यावेळेसपासून ते लोकांमध्ये नाळ जोडली त्यांची आणि आजपर्यंत सुद्धा ते समाजसेवेमध्ये सतत जोडलेले असतात. आता लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी त्यांचं नाव 1 नंबरवर होतं. त्याच्यानंतर त्यांचं काही कारणास्तव नाव त्यांना मिळाली नाही उमेदवारी. महायुतीचे उमेदवार अर्चनाताई पाटील यांना राष्ट्रवादीमध्ये त्यांनी प्रवेश केला अजित पवार गटामध्ये आणि घड्याळ चिन्हावर त्यांना निवडणूक लढवायला संधी मिळाली. महाराष्ट्राचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश दाजी बिराजदार हेच आहेत आणि यांचं जे आहे ते काय मत आहे. आता ते उमेदवार जे आहेत महायुतीचे अर्चनाताई पाटील यांचा ते प्रचार करणार आहेत, त्यांना ते साथ देणार आहेत. आता नेमकं जे तुमच्या मनात जी काय खतखत होती किंवा त्यांच्याबद्दल जी काय भावना होत्या त्या मी क्लिअर करण्यासाठी मी तुम्हाला त्यांची मुलाखत दाखवलेली आहे. कॅमेरामन खंडू होबळेसोबत मी हुकमत मुलानी, उमरगा, उस्मानाबाद, धाराशिव. नमस्कार.